उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी चौफेर विचार मंथन, राजकीय नेते, धोरणकर्ते, उद्योजक, विचारवंतांशी संवाद. लोकशाही मराठीवर आज दिवसभर उत्तर महाराष्ट्र संवाद 2025. मुख्यमंत्र्यांनी घेतला मराठवाड्यातील पूर परिस्थितीचा आढावा. नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करा. सर्व अधिकाऱ्यांनी सुट्टी असली तरी फील्डवर उतरून काम करा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 2000 कोटींचं वाटप सुरू. घरात पाणी शिरलेल्यांना 10,000 देण्यास सुरुवात. अधिकाधिक मदत करण्याची सरकारची मानसिकता. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देऊन पुन्हा उभं करण्याची गरज. शेतकरी जगला तरच सर्व काही. लोकशाही मराठीच्या उत्तर महाराष्ट्र संवाद कार्यक्रमात मंत्री भुजबळ यांचं वक्तव्य. राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती. नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन. राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट. अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. दसरा मेळाव्यासाठी आज शिवसेनेची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक. वांद्रेतील रंगशारदा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक. 2029 पर्यंत आपण महाराष्ट्रातच राहणार. दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीस यांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या. आशिया कप 2025 रोमांचक अंतिम टप्प्यावर. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना. आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदा 2 संघ आमने सामने. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.